महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा दिवस. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस. परंतु आज या हुतात्म्यांच्या बलिदानाला खऱ्या अर्थाने जागवण्याची वेळ आली आहे. होय, महाराष्ट्रातील छत्रपती फुले शाहू आंबेडकरांचे पुरोगामी विचार, संत महात्मे शूरवीरांचे विचार आणि महाराष्ट्राची प्रतिमा मारण्याचं काम दिल्लीतील एका अदृश्य शक्तीने केलं. गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रावर दिल्लीच्या भाजप सरकारने केला तो फक्त अन्याय आणि अन्याय. महाराष्ट्राविना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा, महाराष्ट्र आधार या भारताचा. पण या भारताचा आधार असलेल्याच महाराष्ट्राला मात्र कुरघोड्या करून वाळीत टाकण्याचं काम केलं ते भाजपने. महापुरुषांचा अवमान असो, उद्योग प्रकल्प पळवणं असो, दुष्काळग्रस्त बळीराजावर अन्याय असो, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर असो, विरोधकांविरोधात खोट्या चौकशा सुरू करणं असो, की महाराष्ट्राच्या हक्काचे जीएसटीचे पैसे रोखणं असो, वाढता महिला अत्याचार किंवा गँगवॉर असो, प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रासोबत सापत्न वागणूक देण्याचं काम केलं ते फक्त या भाजप सरकारनेच. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करणारं हेच भाजप सरकार. वक्त के बिना कौन शिवाजी को पूछेगा. अगर कोई आपसे कहे कि हु इज योर आइकन, हु इज योर फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है. सावित्री बाई की शादी 10 साल भी कर दी गई और उनके पति 13 साल के थे. अब जा कल्पना करो तो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे. या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं. त्यांनी लोकांकडे भीक मागली, शाळा चालू होते, मला पैसे द्या. 500 साल बाद एक युग पुरुष का जन्म हुआ जिसका नाम नरेंद्र मोदी है. महाराष्ट्रातील बळीराजाला वाऱ्यावर सोडून देणारं हेच भाजप सरकार. स्वतःच्या स्वार्थासाठी लाखो कोटी रुपये गुंतवणुकीचे व महाराष्ट्रातील युवकांचे हक्काचे रोजगार मिळवून देणारे प्रकल्प हे भाजप शासित राज्यात नेणारं हेच भाजप सरकार. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांचा आवाज दाबणारं हेच भाजप सरकार. विकास कामांऐवजी फोडाफोडीत आणि प्रसिद्धीत रमणारं हेच भाजप सरकार. पण बस झाला आता. महाराष्ट्रावरचा अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कायम जागृत ठेवणार. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना धडा शिकवणार. आदरणीय खासदार शरद पवार साहेबांच्या सोबतीने, तुतारीच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला जाब विचारणार. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. चला महाराष्ट्र दोही भाजपला सर्वार्थाने नाकारूयात. मतदानातून तुतारीचा आवाज हा अधिक बुलंद करूयात.